उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगामध्ये तक्रार। भाजप आमदार संजय केणेकरांची तक्रार। दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप। मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे असले तरी शिक्षण मंत्री आमचे। शिवसेना आमदार किशोर पाटील यांचं वक्तव्य। तर शिक्षण मंत्री तुमचे असले तरी मुख्यमंत्री आमचे। भाजपच्या मंगेश चव्हाणांचा पलटवार। सांगली जिल्हा बँकेच्या नुकसानीची पुन्हा चौकशी। बँकेच्या संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटीस। बँकेचे 50.58 कोटी रुपयांचे नुकसान। मध्य रेल्वेचे 2 नवे स्टेशन लवकरच सुरू होणार। बेलापूर ते उरण मार्गावर गव्हाण आणि तारघर 2 रेल्वे स्थानक। प्रवाशांची सोय आणि कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार। मंत्री नितेश राणे आज नाशिकच्या दौऱ्यावर। दौऱ्याच्या सुरुवातीलाच नाशिकमधील RSS कार्यालयाला दिली भेट। खासगी भेट असल्याचं केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनींना सोन्याचा भाव तर मोठमोठे उद्योग शहरामध्ये येतात। जमिनीचे भाव वाढले। 10 लाखांच्या जमिनीची 1.5 ते 2 कोटी रुपयांना विक्री। कोल्हापूरमध्ये ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक। उपमुख्यमंत्री शिंदेंची शेतकरी सेना आणि भाजप किसान मोर्चाही आग्रही। 11 संघटनांना एकत्रित करत केलं ठिय्या आंदोलन। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये आढळला मृत बिबट्या। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी। बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याची माहिती। पुण्यातील मेट्रो स्टेशनच्या पिलरला धडकली कार। अपघातामध्ये कार चालक गंभीर जखमी। जखमी कार चालकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।